अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पथकाने बुलढाण्यातील सिंदखेड परिसरात धडक कारवाई करत अवैध गर्भलिंग निदानाचा संशय असलेल्या ठिकाणी छापा टाकला। यावेळी वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पथकाने बुलढाणा शहरातील सुंदरखेड येथील तार कॉलनी परिसरातील एका घरावर छापा टाकत मोठी कारवाई केली। प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली। छाप्यामध्ये औषधांचा साठा, इंजेक्शन्स, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। आरोग्य विभागाने सापळा रचण्यासाठी डमी महिला पाठविल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। या प्रकरणात संबंधित डॉक्टर गवई तसेच त्यांचा MBBS तृतीय वर्षात शिक्षण घेणारा मुलगा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी सुमारे 6 महिन्यापूर्वी ही कारवाई करण्यात आली होती। दरम्यान तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाईनंतर अधिक माहिती समोर येणार आहे। या प्रकरणात अंतिम निष्कर्ष संबंधित तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल। मी आणि माझी टीम उपसंचालक कार्यालय अकोला आरोग्य विभागाचं जे आहे अकोल्यातलं, तिथनं उपसंचालक सरांकडे एक तक्रार आली होती की बुलढाण्यामध्ये डॉक्टर गवई येथे गर्भलिंग निदान होत आहे, अशा संदर्भात आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने मी व माझी टीम आज इथं डिकॉय केस घेऊन आलो होतो आणि त्या दरम्यान आम्ही मग डॉक्टर गवई यांच्या घरी झडती घेतली आणि तिथं आम्हाला एक टॅबलेट आढळून आलेला आहे। त्याचप्रमाणे इतर औषधं पण बरेचशी औषधे त्यांच्या घरामध्ये सापडून आलेली आहे। ती सर्व औषधी आणि जो टॅब आढळला आम्हाला, ज्यावर सोनोग्राफी होत होती असं सांगण्यात आलं होतं पेशंटकडून, तर तो आम्ही सगळं सील केलेला आहे आणि आम्ही हे सर्व इथचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या जे प्राधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करू आणि पुढील कारवाई जी नियमानुसार असेल ती त्यांच्यामार्फत होईल। सन्माननीय DD सरांकडनं जे काही सूत्रानुसार आम्हाला जी काही माहिती भेटली तर त्यांच्याकडनं टीम पण आलेली आहे आणि माझी पण टीम आहे, काम पाहते आहे। त्याच्यामध्ये आम्हाला एक डिकॉय केस आमची तिथं आहे आणि दुसरी पण एक केस त्याच्यासोबत आलेली आहे की सोनोग्राफी करण्यासाठी आलेले होते आणि त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आमची मशीन पण सापडलेली आहे। टॅबमध्ये सोनोग्राफी करत असताना ते पकडलेलं आहे। त्याच्यासोबत बरेचसे काही औषधं पण सापडलेली आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये कारवाई चालू आहे आणि आमचे दोन्ही पण लिगल ॲडवायझर आहेत, अकोल्याचे आहेत, सिव्हिल हॉस्पिटलचे आहेत। या संदर्भामध्ये सगळी पूर्ण कारवाई करत आहेत। पूर्णपणे कारवाई म्हणजे सगळी माहिती आल्याच्यानंतर परत आपल्याला माहिती